आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कटोरीचा भाग कसा शिवायचा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे तर मी पहिले आहे ना अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही पण कट करून घेतलं आहे आणि आता आहे ना हे पार्ट एकावरती व्यवस्थित ठेवून देत आहे. आता हे जर आपण असं व्यवस्थित ठेवून घेतलं ना अस्तर आणि ब्लाऊज पीस, तर आपली कधीच काही चूक होणार नाही. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतंय ना, एकच साईडचे पार्ट आपले दोन्ही एकच साईडचे होतात. त्यासाठी आहे ना पहिलं तर कट केलं ना की असं व्यवस्थित जो मेन फॅब्रिक आहे तो उलटा ठेवायचा आणि त्यावरती अस्तर ठेवून अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. म्हणजे आपली ना कधीच काही चूक होणार नाही. आता माझ्यासोबतच बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे. एकच साईडचे भाग झालेले आहेत. तर मग आता मी आहे ना हे सर्व व्यवस्थित ठेवून घेतलं आहे. आता इथे आहे ना शिलाईला चालू करूया. तर इथं व्यवस्थित हाताने प्रेस करून घेतलं आणि इथे ना शिलाई मारायला चालू केली. आता इथं शिलाई आहे ना तर मीडियमच ठेवायची. जेणेकरून जरी आपलं चुकलं तर शिलाई लगेच उसवता येईल. हा खूप मेन पॉईंट आहे. तर इथे आहे ना मी मीडियम शिलाई घेतली आहे आणि आता आहे ना ही कटोरी आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही पण जोडून घेत आहे. तर आता इथे आहे ना जास्त कडेला पण नाही आणि जास्त मध्ये पण नाही, अशी सेंटरला शिलाई मारून घ्यायची आपल्याला. तर इथे आहे ना मी कटोरीला पूर्ण फिनिशिंग सहित इथे शिलाई मारून घेतली. आता हा जो भाग आहे ना तर कट करून घ्यायचा. तर कट करताना पण अस्तर अजिबात येऊ द्यायचं नाही. जो ब्लाऊजचा कापड पीस आहे ना तोच कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्या कटोरीचा शेप एकदम व्यवस्थित येतो. तर मी आहे ना इथे कट करून घेत आहे हा कापड. मी पण काही एवढी परफेक्ट नाही आहे, पण मला जेवढं जमतं तेवढं मी यूट्यूबवरती टाकते. तर प्लीज मला पण सपोर्ट असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, माझे पण व्हिडिओ पाहत जा. तुम्हाला उपयोगी पडतील असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर इथे आहे ना माझी आता मी जो कट केला होता ना कापड, तर इथे शिलाईमध्ये अडकला आहे. तर ते मी इथे काढून घेतला. तर हा आहे बघा मीडियम शिलाई घ्यायची हे मदत. तर इथे आहे ना कटोरी छान झाली होती व्यवस्थित जोडून. तर आता इथे आहे ना फ्रंटचा भाग घ्यायचा होता शिवायला, तर तो घेतला. इथे पण व्यवस्थित अशी जशी कटोरीला शिलाई घेतली आहे ना तशीच इथे शिलाई घ्यायची आहे. तर इथे पण मस्त छान असं व्यवस्थित जोडून घेतलं आहे. आता शिवताना आहे ना अजिबात घाई गडबड करायची नाही. व्यवस्थित सावकाश वेळ लागला तरी लागू द्यायचा, कारण फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. आता घाई गडबड केली की मग अस्तरचा कापड तरी एकीकडे जातो, नाही तर मेन फॅब्रिक तरी एकीकडे जातं. त्यामुळे सावकाश व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. आता इथे फ्रंटला पण मस्त शिलाई मारून झाली. आता हा पण कापड तसाच कट करून घ्यायचा. तर इथे आहे ना माझं फ्रंट झालं होतं शिवून दोन्ही पण. तर मग इथे कट करून घेतलं. तर कट करताना पण काळजी घ्यायची, आपला अस्तर कट होता कामा नये. त्यामुळे व्यवस्थित सावकाश इथे कट करून घ्यायचं. तर इथे आहे ना मी फ्रंटचं सर्व व्यवस्थित कट करून घेतलं. आता हे सर्व कट करून झालं की आपल्याला आता क्रॉसपट्टी पण कट करून घेतलेली आहे. ती पण व्यवस्थित ठेवून घेतली होती आधीच. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी. तर इथे दोन्ही पण भाग माझे रेडी झाले आहेत. आता इथे घेतली क्रॉसपट्टी. आता ही क्रॉसपट्टी जी आहे तर एका साईडने 3 इंचाची आणि एका साईडने 3.5 इंचाची. आता कोणी कोणी 2.5 इंचाची घेतं इकडच्या साईडने फिटिंगच्या साईडने, पण मी 3च घेते. कारण नवीन असल्यामुळे ना काय होते, आपला कमी जास्त कापड होतो, त्यामुळे घेताना शिल्लक घ्यायचं. आता बरेचसे मी ब्लाऊज शिवले आहेत तर खूप छान बसले आहेत कस्टमरला. तर फिनिशिंग पाहूनच येत आहेत माझ्याकडे. खूप ब्लाऊज आले आहेत शिवायला. तर इथे ना मी छान अशी दाबटीप देऊन घेतली आणि फोल्ड. आता जो मेन फॅब्रिक आहे ना तर तो खाली ठेवला आणि जो उलटा भाग आहे तो वरती ठेवून शिलाई देऊन घेतली. दाबटीप पण देऊन घ्यायची, म्हणजे आपली फिनिशिंग अजिबात बिघडत नाही, खूप व्यवस्थित फिनिशिंग येते. त्यामुळे ना दाबटीप आवर्जून द्यायचीच. तर इथे आहे ना मी क्रॉसपट्टी पण छान जोडून घेतली. आता ही क्रॉसपट्टी आहे ना ही पण कट करून घ्यायची. इथे पण काळजीपूर्वक कट करायचं. अस्तरचं कापड कट होता कामा नये ह्याची काळजी घ्यायची.
तर तुम्ही जर अशा पद्धतीने केलं ना तर खूप छान ब्लाऊजची फिनिशिंग येते, एकदम परफेक्ट. तर इथे आहे ना माझी क्रॉसपट्टी जोडून झाली होती अस्तर आणि ब्लाऊज पिसाची. तर मग इथे कट करून घेतलं. आता कोणी कोणी कसं आहे ना वरून क्रॉसपट्टी जोडतं आणि दुसरी पण मी एक स्टेप दाखवते तुम्हाला कशी क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर ही पहिली स्टेप आहे. तर ज्यावेळेस दुसरं एखादं ब्लाऊज मी कटोरीचं शिवन ना त्यावेळेस दुसरी स्टेप मी तुम्हाला दाखवन. आता कटोरी आणि फ्रंट भाग हे जोडून घेताना नेहमी पण गळ्यापासूनच जोडून घ्यायचं. म्हणजे जरी खाली हे कमी जास्त झालं तर आपल्याला कट करून घेता येतं आणि वरतून गळ्यापासून जर जोडलं ना तर आपल्या गळा एकदम गोल फिनिशिंगसहित छान रेडी होतो. आणि मग जे खालच्या साईडचा जो राहतो ना तर आपल्याला कट पण करून घेता येतं. पण शक्यतो जास्त उरत नाही कापड, थोडाफारच उरतो. तर इथे मी आहे ना छान व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली. आता कटोरीला द्यायचा आहे टक्स. तर इथे आहे ना मी दोन्ही भाग असे व्यवस्थित जोडून घेतले आणि मधोमध मार्किंग करून घेतली खडूनी. आता इथे टक्स द्यायचा आहे 1.5 इंच रुंदी आणि उंची ह्याची 3 किंवा 2.5 घ्यायची आपल्या ह्या ब्लाऊजच्या साईजनुसार आणि तिरका असा टक्स मारून घ्यायचा. आता जो टक्सच्या तिकडचा जो टोक आहे ना तर तो फोल्ड करून घ्यायचा, कट कधीच करून घ्यायचा नाही. कट केल्याने काय होतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज धुतो त्यावेळेस आहे ना शिलाई उसवण्याचे चान्स असतात आणि मग काहीच नंतर मग शिलाई तरी मारून घेता येतील जर कट करून घेतलं तर ती शिलाई पूर्णच हे होऊन जाते. त्यामुळे तो टक्स तसा फोल्ड करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता इथे आहे ना छान अशी कटोरीला टक्स देऊन झाला होता. आता जोडायची आहे क्रॉसपट्टी. तर 1/2 इंच शिलाई घेऊन क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आणि बरोबर शिलाई 1/2 इंचच आली पाहिजे सर्व ह्या क्रॉसपट्टीची. तर एकदा आता इथे ना परत एक दाब टिप देऊन घ्यायची आहे. दाब टिपनं काय होतं आपली फिनिशिंग छान बसते. तर इथे व्हिडिओमध्ये पहा किती छान हे कटोरी दिसत आहे, एकदम परफेक्ट. आता ह्याचा टोक पण तुम्हाला दाखवते, एवढा छान आला आहे ना. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि ही कटोरी किती छान आली हे पण सांगा, आली की नाही. चला भेट